मागच्या 1 वर्षात सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये 60 आणि 65% वाढ झाली आहे। या एवढ्या मोठ्या वाढीचा दागिन्यांच्या विक्रीवर काही परिणाम झालाय का हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलोय SS नगरकर ज्वेलर्सच्या कोथरूडमधील नवीन दालनामध्ये। याबद्दल आपल्याला माहिती देणार आहेत SS नगरकर ज्वेलर्सचे डायरेक्टर प्रसाद नगरकर सर। खऱ्या अर्थाने सांगायचं तर विक्रीवर काहीच परिणाम झालेला नाही, उलट विक्री अजून वाढली आहे। कारण मी परत मगाशी जसं बोललो की सगळ्या गोष्टी हॉलमार्क असल्यामुळे, स्टँडर्डाइज असल्यामुळे लोकांचा लॉस होत नाही आहे। त्यामुळे लोकांना ही जरी तुम्ही दागिने घ्या किंवा बुलियन घ्या, म्हणजे वेडणी किंवा 24 कॅरेटचं सोनं घ्या, त्याच्यामध्ये ॲज इन्व्हेस्टमेंट म्हणूनच सगळेजण बघतायत। दुसरी गोष्ट, जर का आपण रेट हाईकबद्दल बोललो तर वॉर सिच्युएशन्स चालू आहेत आत्ता, त्याच्यानंतर ट्रेड वॉरमध्ये USA आणि चायनामध्ये जे काय आत्ता प्रॉब्लेम्स चालू आहेत त्याच्यामुळे सुद्धा चायनीज कन्झम्पशन गोल्डचं वाढलेलं आहे आणि त्यांना डॉलरमधली इन्व्हेस्टमेंट बाहेर काढून गोल्ड रिझर्व्स स्ट्रॉंग करायचे। सो ते सुद्धा एक आपण कॉम्पोनंट बघू शकतो की दॅट इज ऑल्सो अ मेजर रिझन की गोल्ड वाढतं आहे। आणि परत आपल्या लोकल गोष्टी म्हणजे ज्या इंडियामध्ये ओव्हरऑल कन्झम्पशन आहे गोल्डचं ते सुद्धा स्ट्रॉंग होत चाललं आहे। बिकॉज आत्ता जर का आपण बघायला गेलो तर गेल्या 5 वर्षात सोन्याने जे रिटर्न्स दिलेत हे आता लोक ॲनलाईज करायला लागलेत। आणि सर्वात महत्त्वाचं काय तर सोनं ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही कुठेही विकू शकतात, लगेच एनकॅश होते आणि इट इज व्हेरी फ्लेक्झिबल इन नेचर। त्याला असं काही पेपरवर्क किंवा तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं त्याला ऑब्लिगेशन्स नाही आहेत। ते वर्ल्ड स्टँडर्डाइज असल्यामुळे तुम्ही कॅरेट आणि शिक्के बघा, त्याच्यानंतर तुम्ही पॅन कार्ड घ्या, बस 2च डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट आहेत, तुम्ही सोनं कुठेही विकू शकतात। सो त्याची जी एनकॅशमेंट आहे ना, त्याची जी आपण म्हणू की व्हॅल्यू फॉर द प्रोडक्ट हे सगळीकडे स्टँडर्ड आहे आणि एनकॅशमेंट फास्ट आहे। त्यामुळे गोल्ड इज द बेस्ट फॉर्म ऑफ इन्व्हेस्टमेंट। आता राहिली संधी की एवढ्या हाय लेवलला इन्व्हेस्ट केलं पाहिजे का, तर मी हो म्हणेन। कारण आत्ता तुम्हाला जो रेट दिसतोय हा पुढच्या वर्षी हा लोअर रेट असणार आहे। कारण कालांतराने तुम्ही जर का 2 वर्ष स्टडी केलात तर 2 वर्षापूर्वी जवळपास माझ्या अंदाजे 60-70 हजाराच्या आसपास रेट असेल, आता तो रेट आला 21ला। सो इट इज ऑलमोस्ट दी डबल।